नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे जानकीने ज्योतिकाला पोलिसांच्या ताब्यात देण्याची धमकी देताच इथे ज्योतिकाने ऐश्वर्याच्या कारस्थानाचा केला खुलासा। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला ऐश्वर्याच्या कारस्थानाचं सत्य कळताच जानकीने घेतल्या आपल्या कुटुंबियाच्या अपमानाचा बदला। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे ज्योतिकाला ऐश्वर्याने शर्वरीला फसवायला सांगितलं होतं। शर्वरी कधीच आई होणार नाही आहे याचा गैरफायदा घेत ऐश्वर्याने ज्योतिकाला तिच्याकडून पैसे उकळायला सांगितलेलं असतं। बरं, इतक्यावरच ती थांबत नाही, नुसती फसवणूक करायला सांगत नाही, तर इथे आता शर्वरी तिच्या सासूवरती खूपच जास्त चिडलेली आहे। आणि त्याचबरोबर मालती काकूसुद्धा शर्वरीवरती रागवलेल्या असतात। ही गोष्ट ऐश्वर्याला माहिती असते की या दोघींमधलं रिलेशन फारसं चांगलं नाही आहे। इथे मालती काकूंना वंशाचा दिवा हवा आहे, तर शर्वरी कधीच आई होऊ शकत नाही असे तिचे रिपोर्ट्स आलेले असतात। आणि तेव्हा इथे आता ऐश्वर्याला बदला घ्यायचा असतो। कुठला बदला? तर ज्या वेळेला प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याला घरातून बाहेर काढलेलं असतं आणि तिच्या वडिलांच्या घरी जानकी, ऋषिकेश आणि नानासाहेब ऐश्वर्याला सोडायला गेलेले असतात। आणि इथे सयाजी विखे पाटीलचा सुद्धा अपमान करतात आणि त्यांची मुलगी किती वाईट आहे याचा पाढा वाचतात। त्यामुळे इथे ऐश्वर्याने जेवढे गुन्हे केलेले असतात त्या गुन्ह्यांचा पाढा इथे सयाजी विखे पाटीलच्या समोर वाचल्यानंतर जानकी तिची ओटी भरते आणि त्यानंतर तिला तिच्या वडिलांच्या घरी आणून सोडते। तेव्हा इथे आता त्याचासुद्धा बदला ऐश्वर्याला शर्वरीकडून घ्यायचा असतो। म्हणजे रणदिवेंना तिला सांगायचं असतं की एखाद्या मुलीचं लग्न झाल्यानंतर तुम्ही तिला जेव्हा तिच्या वडिलांच्या घरी नेऊन सोडता, तेव्हा तिथे गेल्यानंतर त्या मुलीची आणि तिच्या वडिलांची काय अवस्था असते ना, हे तुम्हालासुद्धा कळलं पाहिजे। आणि त्यामुळे इथे आता ऐश्वर्या चुकीची असून देखील ती शर्वरीकडून याचा वचपा काढायला बघत असते। आणि प्रेक्षकांनो, आता पुढे जाऊन ह्या सगळ्या गोष्टी सविस्तरपणे आपल्या समोर येणार आहेत। ज्या वेळेला इथे आता शर्वरीची ओटी भरली जाणार असते, त्याच वेळेला ऐश्वर्याच्या इथे आता नाटकामुळे सगळं मालती काकूंना आधीच कळलेलं असतं। जानकीच्या रूममध्ये बसल्यानंतर लेटर हाती लागतं। लेटरमध्ये लिहिलेलं वाचल्यानंतर मालती काकूंना कळतं की हे बाळ यांचं नाहीच आहे, तर इथे शर्वरी प्रेग्नेंट नाही आहे, एका ज्योतिका नावाच्या मुलीचं बाळ हे लोक घेणार आहेत। त्यानंतर जानकी तिथे ज्योतिकाला घेऊनच येते आणि ती आता सगळं काही सांगते की ज्योतिकाने कशा पद्धतीने इथे आता जानकी आणि त्याचबरोबर शर्वरीला फसवण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या इथे भावनांचा तिने गैरफायदा घेतलात। त्यांच्याकडे जे नाही आहे ते त्यांना हवं आहे याची त्यांना आस लावून दिली। तुमच्याकडे बाळ नाही आहे ना, मी तुम्हाला बाळ देईन, त्या बदल्यात तुम्ही मला पैसे द्या, असं त्यांच्यामध्ये डील झालेलं असतं। पण ती प्रेग्नेंटच नसते आणि या सगळ्याला कारणीभूत असते ती म्हणजे ऐश्वर्या। ऐश्वर्याचं कारस्थान आता लवकरच समोर येणार असतं। आता हे प्रकरण माझ्या अंगाशी येणार आहे हे ऐश्वर्याला बरोबर कळलेलं असतं। तेव्हा ऐश्वर्या बाहेर जाते आणि तिच्या आता कुठल्या तरी माणसाला फोन करून ती बोलावून घेते। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणत असते की शर्वरी वंशरने हे पाऊल उचललं कारण तुम्ही त्यांना प्रेशराईज केलं काकू, तुम्हाला इथे बाळ हवं होतं, अहो थोडं त्यांना वेळ तरी द्यायचात ना, तुम्ही आल्या आल्या मला नातू हवा आहे, मला नातू हवा आहे म्हणून तुम्ही त्यांच्यावरती इतकं प्रेशर टाकलं की त्यांना इथे वाटत होतं की कधी एकदा माझं बाळ येतं आहे आणि मी तुम्हाला ते दाखवते आणि तुम्ही गप्प बसताय, म्हणून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं। तेव्हा इथे मालती म्हणते, तुमच्या चुकांचं खापर माझ्या माथ्यावरती फोडू नका, चुका तुम्ही केल्यात आणि आता मला या सगळ्यामध्ये तुम्ही इथे गुन्हेगार ठरवताय। मी काहीही केलेलं नाही आहे, या मुलीला इथे घेऊन येण्याचं कारणच काय? तेव्हा जानकी म्हणते, कारण सुरुवातच हिच्यापासून झाली। तेव्हा ही मंदिरामध्ये कशा पद्धतीने आली आणि तिने आम्हाला फसवलं हे सगळं आता जानकीने सांगितलं। त्यानंतर इथे ऐश्वर्या येते आणि ज्योतिकाला खुणवत असते की माझं नाव घेऊ नकोस, पण इथे ज्योतिकासुद्धा आता खरं बोलायला तयार नसते। ज्योतिका इथे खोटंच बोलत असते। तेव्हा मालती काकू म्हणतात की या मुलीला आधी पोलिसांच्या ताब्यात द्या, हिने सुद्धा फसवणूक केली आहे ना आपल्या सगळ्यांची, पैसे उकळले तिने। तेव्हा जानकी म्हणते की हिने आपल्याकडून 3 लाख रुपये घेतलेत, आधी 2 नंतर 1 आणि आता तर मला कळलं आहे ती प्रेग्नेंटच नाही आहे, ती फक्त आणि फक्त शर्वरी वंशरना फसवायला आली होती। तेव्हा मग इथे ऋषिकेश म्हणत असतो की हे सगळं सत्य तिने मी खोटा पोलीस बनून गेलो म्हणून सांगितलं,
पण आता जर तू सत्य नाही सांगितलंस ना तर खऱ्या पोलिसांना इथे आत्ताच्या आत्ता बोलून घेतो, मग चालेल का? तेव्हा ज्योतिका म्हणत असते की हे बघा, हे सगळं मी केलं, मी पैशांसाठी केलं, मला पैशांची गरज होती आणि मला कळलं की तुम्ही कधी आई होणार नाही आणि म्हणूनच मी तुम्हाला फसवण्याचं इथे नाटक केलं. प्लीज प्लीज हे प्रेग्नन्सीचं नाटक केलं त्यासाठी मला माफ करा. हवे तर मी तुमचे पैसे परत करेन हळूहळू, पण आता मला जाऊ द्या. मला माफ करा, मी तुम्हाला फसवलं. यासाठी ती आता हातापाया जोडत असते. पण त्याचबरोबर जानकीला माहिती असतं की ऐश्वर्याचं कारस्थान आहे हे सगळं. पण ही मुलगी ऐश्वर्याचं नाव काही घ्यायला तयार नाही. म्हणून इथे जानकी म्हणते की ठीक आहे, हे सगळं तुला कुणी सांगितलं, का केलंस हे तू बोलत नाही आहेस ना. तुला काय वाटलं, तुला असं मी सहजासहजी सोडून देईन का? तेव्हा इथे जानकी म्हणते की ऋषिकेश, पोलिसांना फोन करा आणि हिच्या विरोधामध्ये फ्रॉडचा आता गुन्हा दाखल करा. हिला आताच्या आता पोलिसांच्या ताब्यात देते. मग हिला हे कुठून आणि कसं कळलं ना आणि कुणाच्या सांगण्यावरून केलं हे बरोबर ते आपल्याला सांगेल. तेव्हा इथे जानकी म्हणते, ज्योतिका मला माहिती आहे तुला ही सगळी माहिती कुणी दिली, नाहीतर आमच्या घरातल्या गोष्टी तुला कशा कळतील गं? आम्ही तर कुणालाच सांगितलेलं नाही आहे की शर्वरी वंश आई नाही होणार म्हणून. आणि त्यासुद्धा असं डॉक्टरांनी सांगितलेलं नाही आहे की कधी होणारच नाही, कॉम्प्लिकेशन्स आहेत असं सांगितलं आहे. कधी ना कधीतरी त्यासुद्धा आई होऊ शकतात. त्यांची जर इच्छाशक्ती इतकी प्रबळ आहे तर त्या नक्कीच आई होऊ शकतात. त्यानंतर इथे जानकी म्हणते की ऋषिकेश, पोलिसांना फोन केलात का? ऋषिकेश आपला फोन काढतो आणि म्हणतो की आत्ताच पोलिसांना बोलवतो आणि हिची चांगली धुलाई करायला सांगतो. हिने हे सगळं का केलं ना, फक्त पैशांसाठी केलं की कुणाच्या तरी सांगण्यावरून केलं हे आपल्याला लगेच कळेल. तेव्हा ऋषिकेश फोन काढतो पोलिसांना करण्यासाठी. तेव्हा ज्योतिका म्हणते, माफ करा, माफ करा, पोलिसांना फोन करू नका. हे सगळं मी स्वतःच्या मर्जीने नाही केलं आहे. अहो मला काय माहिती तुम्ही लोक कोण आहात, तुम्हाला बाळ होणार आहे की नाही हे मला कसं माहिती असणार, मला हे कुणीतरी सांगितलं. तेव्हा तेच विचारतोय आम्ही, तुला कुणी सांगितलं, त्या व्यक्तीचं नाव सांग असं जानकी म्हणते. तेव्हा इथे आता ऐश्वर्या खूपच जास्त घाबरलेली असते. माझं नाव जर समोर आलं तर माझं काय होणार? पण प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या ज्या पद्धतीने खेळी खेळते ना, म्हणजे इथे आधी तिने ओवीला त्रास दिला, त्यानंतरला सारंगला तर मूर्ख बनवतेच आहे, त्या म्हातारीला मूर्ख बनवतेच आहे. आणि इथे इतका सेन्सिटिव्ह टॉपिक आहे हा की शर्वरी आई होणार नाही आहे, तर त्याचासुद्धा इथे ऐश्वर्याने इतका नीचपणा करून त्याचा स्वतःसाठी फायदा करून घेतला की सगळ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. तर इथे नीच ऐश्वर्याचं कारस्थान सगळ्यांच्या समोर यायलाच हवं. आता इथे असं होता कामा नये की तिचं नाव यायला नको, तिचं नाव आलंच पाहिजे. ती जेवढा नीचपणा करते ना त्याची शिक्षा तिला मिळायलाच हवी. त्यानंतर इथे आता ज्योतिका म्हणत असते की हे सगळं मी माझ्या मर्जीने नाही तर ऐश्वर्याच्या सांगण्यावरून केलं आहे. ऐश्वर्या मॅडमने मला पैसे दिले होते, त्यांनी सांगितलं होतं की प्रेग्नन्सीचं नाटक करायचं आणि मी तुम्हाला बाळ देईन असं म्हणायचं आणि इथे मी जेव्हा सांगेन तेव्हा निघून जायचं. आता हा शेवटचाच टप्पा होता, मी आता जाणारच होते. तेव्हा इथे तुम्ही जे पैसे दिले होतेत ना मला, त्यातले सगळे पैसे मी मला ठेवलेले नाही आहेत, जास्तीचे पैसे त्यांनी घेतलेत, मला थोडेच पैसे दिलेत. हवं तर तुम्ही बघा, त्यांची बॅग चेक करा. तेव्हा इथे ज्योतिकाने आता ऐश्वर्याचं सगळं कारस्थान सांगितलेलं असतं. त्यांनी सांगितलेलं असतं की शर्वरी वंश कधी आई होणार नाही आहे, त्याचा तुला फायदा करून घ्यायचा आहे, खूप पैसे मिळतील, माळामाळ होशील, ते रणदिवे खूप हुशार आहेत आणि त्या जानकीकडे पैसे माग. जानकीचा शर्वरीवरती खूप जीव आहे. जानकीने एकदा का शर्वरीच्या चेहऱ्यावरती आनंद आहे हे बघितलं ना तर ती जीव ओवाळून सुद्धा टाकायला तयार होईल. तेव्हा तू हवे तेवढे पैसे माग, ती द्यायला तयार होईल असं ऐश्वर्याने तिला सांगितलेलं असतं. म्हणूनच आधी 2 लाख, नंतर 1 लाख आणि मग तिची मागणी ही पैशांची वाढतच चाललेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याचं कारस्थान उघडं पाडल्यानंतर आता ऐश्वर्या ही खूपच जास्त टेन्शनमध्ये येते. आधीच्या घरामध्ये राहण्यासाठी मी माझ्या वडिलांनासुद्धा जेलमध्ये टाकलं आहे आणि आता माझं काही खरं नाही असं तिला वाटत असतं. पण इथे आता तिने जे काही शर्वरीबरोबर केलेलं असतं ते अत्यंत चुकीचं असल्यामुळे इथे तिला शिक्षा तर मिळणारच असते. ज्योतिकाला पोलिसांचा धाक दाखवल्यानंतर तिने ऐश्वर्याबद्दल सगळं सत्य सांगून मोकळं झालेली असते. त्याचबरोबर इथे मग सुमित्रा येते आणि ऐश्वर्याच्या जोरदार कानाखाली देते आणि म्हणते, लाज नाही वाटली तुला? माझ्या मुलीबरोबर असं वागायला तुला लाज नाही वाटली? आत्ताच्या आत्ता चालते हो इथून. तेव्हा इथे सारंग म्हणतो, ऐश्वर्या तुम्ही असं का केलं? काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, बायकोच्या बैला, तू तर गप्पच बस रे, एक शब्दसुद्धा बोलू नकोस. तुझ्यामुळे आम्ही हिला घरामध्ये ठेवतोय, कळतंय का? तुझ्यामुळे ठेवावं लागतंय. ह्या नालायक बाईला या घरामध्ये कारस्थानी कुठली? जेव्हापासून या घरामध्ये आली आहे, माझ्या घराचं कसं वाटोळं होईल याची वाट लावतेस ना तू?
याची वाट बघतेस ना? कधी वाटोळं होईल आणि मोकळी होशील. तिथे माझा बिझनेस तू डुबून टाकलास, माझं घर लिलावाला आणलंस. एका बाजूने जानकीने हे सगळं सुधारलंसुद्धा आणि नंतर काय केलंस तर माझ्या ऋषिकेशवरती आरोप केलास, जानकीवरती आरोप केलास, त्यांना घरातून मी बाहेर काढलं. हे सगळं तू आल्यापासूनच होतं आहे ना ऐश्वर्या, की आता हे पण मान्य करायचं नाही आहे? आणि सारंगला तर काय, तू इथे तुझ्या पदरालाच बांधून ठेवलेस. कारस्थानी कुठली, सारंग तर सगळं तुझंच ऐकतो ना, आंधळेपणाने विश्वास ठेवतो. घराघरामध्ये भांडण होत आहेत, भावाभावामध्ये भांडण होत आहेत, ते सुद्धा ह्या सारंगला दिसत नाही आहेत तुझ्यामुळे. आणि काय गं तू माझ्या मुलीला इथे फसवलंस. ती आई होऊ शकत नाही हे तू सगळ्यांना सांगतेस आणि तिची खिल्ली उडवतेस अशा पद्धतीने. लाज नाही वाटली तुला हे सगळं करताना? इथे जानकी माझ्या मुलीचा संसार वाचवण्याचा प्रयत्न करते, ती व्यवस्थित ट्रीटमेंट करत होती ना, तुला काय मध्येची घाण करायची गरज होती? असं सुमित्रा म्हणते. काय गरज होती तुला हे सगळं करायची? उशिरा का होईना माझ्या शरूला मूल झालं असतं, पण तुझ्यामुळे आज तिच्या कुटुंबियांचा तिच्यावरचा विश्वास उडाला आहे. काय गरज होती ऐश्वर्या हे सगळं करायची? तेव्हा नाना म्हणतात, तिला आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून हाकलून द्या, घरातून हाकलून द्या तिला. ही काही सुधारणार नाही आहे. कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच. तिला कितीही तुम्ही इथे नळीत घाला नाही तर फुकणीत घाला, ती काही चांगली होणार नाही आहे. तिला आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून हाकला. आणि हे सारंग, तुला जर एवढंच तिच्याबरोबर राहायचं असेल ना, तू सुद्धा चालता उचल, असं आता नाना म्हणतात. तेव्हा इथे सारंग म्हणतो, का केलं तुम्ही ऐश्वर्या, सांगा ना, का केलं तुम्ही असं? का तुम्ही इथे शर्वरी ताईला इतका त्रास दिलात? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मग काय करणार होते मी, सांगा ना, काय करणार होते? तुमच्या नानांनी, तुमच्या लाडक्या वहिनीने आणि दादाने मला कसं घरी नेऊन सोडलं होतं? तेव्हा तुम्ही माझ्या आईवडिलांच्या मनाचा विचार केलात? मला अचानकपणे घेऊन गेलात आणि मी काय काय केलं आहे हे सगळं त्यांना सांगायला लागलात. मग जे काही होतं ते आपण घरच्या घरी निस्तरलं नसतं का? पण नाही, तुम्हाला तर मला माझ्या घरी नेऊन सोडायचं होतं ना. मग जेव्हा आपली मुलगी सासरवरून माहेरामध्ये येऊन राहते, हे माझ्या आईवडिलांनी सगळ्यांनी सहन केलं ना. माझ्या आईवडिलांनीसुद्धा इथे रडून रडून ते दिवस काढले, तुम्हाला इथे रिक्वेस्ट केली, हातापाया जोडले, तरीसुद्धा तुम्ही मला घरी घेऊन आलात नाही. माझ्या आईवडिलांच्या भावनाचा, त्यांच्या प्रेमाचा, इज्जतीचा अजिबात विचार न करता मला तिथे सोडून आलात, बरोबर ना? नंतरला जेव्हा तुमच्या मुलाच्या जीवावरती आलं तेव्हा तुम्ही मला घरी घेऊन आलात. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, म्हणून मला तुम्हाला दाखवून द्यायचं होतं की बघा, जेव्हा आपली मुलगी लग्न होऊनसुद्धा सासरमधून माहेरी आपल्या घरी राहायला येते ना, तेव्हा कसं सहन करावं लागतं, कशी लाज वाटते, हे तुम्हीसुद्धा भोगायला पाहिजे, म्हणून मी हे सगळं केलं. तेव्हा जानकी म्हणत असते, अगं पण तुला हे सगळं बोलायची गरजच नाही आहे, कारण इथे शर्वरी वंशांचा विषयच वेगळा आहे आणि तुझा वेगळा आहे. शर्वरी वंश त्यांचं घर तोडण्याचा प्रयत्न करत नाही, उलट जोडण्याचा प्रयत्न करत होते. म्हणूनच त्यांनी चुकीचं पाऊल उचललं. का तर आपल्या नवऱ्याला आणि सासूला खुश ठेवता यावं म्हणून. आणि तू काय करत होतीस गं? तू इथे तुझ्या नवऱ्याला सगळ्यांपासून तोडलंस, सगळ्यांच्या विरोधात भडकवलंस आणि मग काय, आमच्या एक एक माणसाला घरातून बाहेर काढायला निघालीस, सगळ्यांवरती आरोप केलेत, बरोबर ना? आरोप करून सगळ्यांना जेलमध्ये टाकलंस, प्रत्येकाला एकमेकांच्या विरोधात उभं केलंस, माझ्या नानांना ढकललंस, माझ्या आईंना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन ठेवायला निघालीस. हे सगळं करणारी कोण होती ऐश्वर्या? तूच तर होतीस ना. विसरलीस की काय तू? तेव्हा इथे जानकी म्हणते, माझ्या कपाळाला खोटं नाणं लावणारी तू, माझी ओवी हॉस्पिटलमध्ये असताना आईंना इथे पैसे देऊ नका म्हणून सांगणारी तू, बरोबर ना? मग एवढं सगळं करूनसुद्धा तू कशी का अशी स्वतःला चांगली म्हणू शकतेस? मग तुझ्यासारख्या बाईला तुझ्या घरी तरी आम्ही नेऊन परत सोडलं, तुला जेलमध्ये टाकायला हवं होतं, त्या गुन्ह्यांसाठी तुला शिक्षा व्हायला हवी होती. आणि आता असं मला वाटते की माझी चुकीच झाली. तुला तेव्हा जर पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं ना, तर हा आजचा दिवस आम्हाला बघावा लागला नसता. इथे मी माझ्या वंशांचा संसार वाचवण्याचा प्रयत्न करते आणि तू तोडण्याचा प्रयत्न केलास. लाज नाही वाटली का गं तुला असं वागताना? तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते, आई, नाना, मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, शर्वरी वंशांची या सगळ्यामध्ये काही चुकी नाही आहे. तर इथे जी कुणाची चुकी आहे ती फक्त आणि फक्त ऐश्वर्याची आहे आणि या ज्योतिकाची आहे, कारण या दोघींनी मिळून आपल्या सगळ्यांना फसवलं, आम्हाला त्रास दिला. तेव्हा इथून आमच्याकडून पैसे उकळले. विश्वास बसत नसेल ना, तर इथे ऐश्वर्याची बॅग चेक करा. ऐश्वर्याची बॅग ते आता खेचून आणते आणि म्हणत असते की बघा, याच्यामध्ये किती पैसे आहेत आणि ह्या त्याच नोटा आहेत ज्या ऋषिकेशने माझ्याकडे ठेवायला दिल्या होत्या, त्याच्यावरती ते नंबरसुद्धा आहेत. मी तसेच्या तसे 3 लाख रुपये ह्या ज्योतिकाला दिले होते आणि त्याच्यामध्ये या दोघींच्या पैशांची वाटणी झाली होती.
तेव्हा इथे जानकी जाते आणि आता ऐश्वर्याची बॅग पर्स खाली घेऊन येते आणि त्याच्यामध्ये असलेले पैसेसुद्धा सगळ्यांना दाखवते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता ज्योतिकामुळे इथे ऐश्वर्याचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आलेलं असतं आणि ऐश्वर्याने हे कारस्थान का घेतलं तर तिला रणदिवेंकडून बदला घ्यायचा होता आपल्या अपमानाचा, आपल्या वडिलांच्या अपमानाचा, आणि म्हणूनच तिने इथे शर्वरीला त्रास दिला हे ऐश्वर्याने स्वतःच्या तोंडाने कबूल केलेलं असतं.